नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. घरच्या सगळ्यांना आता आपल्या नंदिनीचं मिसकॅरेज झाले हे समजलं. सगळ्यांनी तिला समजून घेतलं आणि माफही केलं. त्याच्यानंतर आता जन्मजय म्हणजे जीवा म्हणू लागतो की आपण ठरवलं होतं तसं सगळ्यांची आता घरच्यांची माफी मागायची का. नंदिनी म्हणते हो. आता दोघंही सगळ्या घरच्यांना म्हणू लागतात की आम्ही खरंच तुमच्या समोर कान धरून माफी मागतो. आम्ही चुकीचं वागलो आहे ते पण त्याचं कारण पण तुम्हाला कळलं आहे. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला माफ करावं अशी आमची इच्छा आहे असं म्हणत कान धरून दोघंही गुडघ्यांवरती टेकून त्या सगळ्यांसमोर बसलेले नसतात. तर आता सगळेजण म्हणतात की आम्हाला लाजवणारात का तुम्ही इतकं मोठं मन केलं आहे आणि आमच्याशी माफी पण मागताय. हे खरंच चांगलं नाही. आता माफी वगैरे कोणीच मागायची नाही. उठा बरं असं म्हणत आता इथे पार्थ नंदिनी आणि आपल्या जीवाला उठायला सांगतात. तर इथे नंदिनी सगळ्यांना म्हणते की आमचं जे सत्य आहे ते आम्ही वेळ आल्यावरती सांगणार होतो, पण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळेला हे सगळं काही तुमच्या सगळ्यांसमोर आलं आहे हे मला नको होतं. त्याच्यासाठी मी खूप टाळाटाळ केली होती. तर इथे मानिनी म्हणू लागते की हाच फरक आहे तुझ्यामध्ये आणि रम्या तुझ्या आणि तुझ्या आईमध्ये. तर रम्याला मग इथे मामी सांगू लागते तुम्ही दोघींनी जे केलं तो कांगावा होता. एका बाईच्या मनाला समजून न घेता तिच्यावरती बोट उघडणं, आळ लावणं, तिच्या मनावर काय बित्ती हे समजून न घेणं आणि तुम्ही जे वागले ते कसं चुकीचं आहे हे आता मामा पण म्हणू लागतात. तितक्यात आता रम्याला इथे म्हणजे तिची आई खुणवते की आता इथे तू बोल. तर रम्या म्हणू लागते की मामा तुला काय वाटतं ह्या तुझ्या सुनाने मुलाने सगळं लपवलं ते चांगल्यासाठी केलं, पण तुमच्यासाठी समोर का लपवून ठेवलं. तर इथे मामा म्हणू लागतात की हे बघा तुम्ही दोघींनी ना मुद्दाम हे सगळं आजच सांगितलं कारण उद्या इथे पेपर आहे काव्याचा. तिला मुद्दाम विचारात पाडायचं, ती पेपरमध्ये फेल होईल, तिला वाईट वाटेल, काहीतरी घटना घडेल. तुमचा प्लॅन मला बरोबर कळतो. तुम्ही आता तुमची शिफारस किंवा तुमची कुठल्याही प्रकारची वकिली इथे करू नका. इथे आता म्हणू लागते वसुंधरा की वकिली किंवा आमच्या याच्यात आम्ही काही म्हणत नाही, वाईट पण आम्हाला वाटत नाही. फक्त तुझी सून मूल तुझ्याशी किती खोटं वागतात, किती खोटं बोलतात ह्या गोष्टीची तुला जाणीव आम्हाला करून द्यायची होती. आणि ते बघ किती खोटं बोलत आहे तुझ्याशी. अजूनही अर्धवटच सत्य सांगितलं तुला, अजून पूर्ण सत्यच सांगितलेलं नाही. तर इथे मामा म्हणू लागतो म्हणजे काय तुला काय म्हणायचं काय. नंदिनी आता इथे वाद घालू लागते रम्याशी. तू ना तुझं तोंडच बंद कर. एक तर चुकीच्या वेळेला चुकीची गोष्ट चुकीच्या लोकांसमोर तू जाहीर केली. आम्ही आमच्या पद्धतीने सगळं सांगणार होतो, पण तुम्हाला फारच आनंद वाटतो आमची अशी फजिती करताना ना. आणि राहिला विषय आम्हाला अजून एक गोष्ट सगळ्यांना आजच सांगून द्यायची, ती पुन्हा कधी कोणासमोर वेगळ्या अर्थाने किंवा वेगळ्या याने नको यायला. तर आता ती गोष्ट खरं तर आनंदाचीच आहे कारण आमचं बाळ गेलं आणि आम्ही कधीच पुन्हा आई होऊ शकणार नाही. ही गोष्ट आम्हाला कळल्यानंतर आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला आमच्या बाळासाठी, तो म्हणजे सरोगसीचा. आता सगळेजण ऐकत आहे. नंदिनी सांगते, ती म्हणू लागते की आम्ही सरोगसीसाठी एक बाई निवडली आणि आमच्या दोघांचं म्हणजे अंश असणारं बाळ आता त्या बाईच्या पोटात वाढते. तर ही सत्य आता सगळ्यांना समजलं. सगळेजण शॉक. आता सगळेजण पाहू लागतात की नंदिनी काय सांगते. नंदिनी सांगू लागते तिच्या त्यावेळेची अवस्था, आपली जीवाची अवस्था. जीवा तर सांगू लागतो की मी कितीतरी वेळा पाळण्याजवळ जायचो, पाळण्यातल्या माझ्या मुलीला झोका द्यायचो, तिच्याशी गप्पा गोष्टी करायचो. त्या सगळ्या गोष्टी आठवल्या तरी अंगाला असं शहारा येतो. माझं मन कुठेच लागत नव्हतं. मी डिप्रेशनमध्ये जवळजवळ जाऊ लागलो होतो. त्यातनं मला बाहेर कसं काढावं हे नंदिनीलाही समजत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही दोघांनीही हा निर्णय घेतला. माझ्यासाठीच नंदिनीने हे सगळं करायचं ठरवलं आणि आम्ही बाळ जन्माला घालण्याचा निर्णय घाई गडबडीत घेतला. काव्या मात्र म्हणत असते की तुम्ही खूपच जास्त घाई केली, थोडंसं थांबायचं ना, पुढे आपण बोललो असतो. पार्थ पण संतापलेला आहे. पार्थ पण आता जीवा आणि नंदिनीला बोलू लागतो की तुम्ही दोघांनी एवढी घाई करायची गरजच नव्हती, थोडासा वेळ काढला असता ना. बाबा तर म्हणू लागतात की कशाला एवढी सांगायची आम्हाला तकलीफ करताय तुम्ही, डायरेक्ट बाळा आमच्या हातात आणून दिलं असतं आणि तुमचंही सांगितलं असतं तरी आम्ही मान्य केलं असतं. आम्ही काय पागल वेडे आहोतच तुमच्यावरती विश्वास ठेवणारे प्रेमाने. तर इथे नंदिनी म्हणू लागते की बाबा असं नाही हो, आमच्या दोघांचाच अंश त्या व्यक्तीमध्ये आहे. ती व्यक्ती म्हणजे आर्य आहे. त्या आर्याच्या पोटात जर कोणाचं बाळ असेल तर ते आमच्या दोघांचंच बाळ आहे.
नंदिनीने हे सगळं सांगितल्यानंतर आता कुणाला विचारून हा निर्णय तुम्ही घेतला असा प्रश्न आता बाबांनी नंदिनीला विचारले आणि जीवालाही विचारला आहे. बाबांचा खरं तर खूप संताप झाला आहे. इतका मोठा निर्णय घ्यायची घाई करायची काय गरज होती. सगळ्यांशी एकदा बोलायला हवं होतं, सगळ्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं. तर जीवा म्हणू लागतो की माझी परिस्थिती पण समजून घ्या ना, मी त्यावेळेला कसं फील करत होतो. मी बाबा होऊ शकणार नाही ह्या गोष्टीने मला खरंच खूप त्रास होत होता. कुणाजवळ बोलताही येत नव्हतं. तर इथे पार चिडतो, तू माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायला हवं होतं ह्या विषयावरती. ठीक आहे, काव्याची परिस्थिती नाजूक होती, आम्ही समजू शकतो, त्याच्यासाठी तुम्ही एवढं सगळं केले. पण माझ्याशी बोलायला काय हरकत होती किंवा बाबांशी बोलायला काय हरकत होती. एवढा मोठा निर्णय घेताना एकट्यानेच काय घेतला. मी तर अगदी कितीतरी गोष्टींमध्ये तुमच्यावरती संशयाने पाहू लागलो होतो. अगदी मला तर असं वाटायचं आर्या आणि जीवामध्ये काहीतरी घडतं आहे. ते दोघंजण प्रेमात असू शकता, नंदिनीला चीट करू शकता, इथपर्यंत माझा विषय गेला. आणि मी तर डायरेक्ट GPS ट्रॅकसुद्धा लावलं होतं जीवाच्या मोबाईलमध्ये. किती संशय घ्यायचो त्याच्यावरती मी. नंदिनी समजवण्याचा प्रयत्न करत 1-2 शब्द बोलते तर तिच्यावरती आता चिडून पार्थ पण म्हणतो की तू बोलूच नको, तू पण सांगायला हवं, तू खूप मोठी चूक केलेली आहे. माझ्यापासून हे सगळं लपवणं म्हणजे काही तुम्ही खूप मोठा तीर मारला आहे असं वाटते का तुम्हाला. आणि तो काय भाजीपाला आहे का. असं उठलं सुटलं तुम्ही मुलाला जन्म द्यायचं ठरवलं आहे. कुणाला काही न सांगता, कुणाशी काही न बोलता एकदा तरी आम्हाला विश्वासात घेऊन आमच्याशी बोलायचं ना. तर नंदिनी म्हणते हे सांगावं लागलं असतं तर सगळंच सांगावं लागलं असतं. तर तो म्हणतो माझी ताकद होती ना ऐकून घेण्याची, मला तरी सांगायचं होतं ना तुम्ही, मग आपण पुढे पाहिलं असतं काय करायचं आणि काय नाही. आता काव्या म्हणू लागते पार्थला की पार्थ प्लीज शांत हो, चिडचिड करू नका, काय घडलं आहे ते कळलं ना आता, नको न बोलू त्यांना. मात्र पार्थ कसाच ऐकायला तयार नाही. पार्थ मात्र फार संतापलेलं आहे. आता इथे बाबा पण संतापतात आणि म्हणतात की आमच्या सुनामुलाने आमच्या तोंडाला अखेर पान पुसलंच. तुम्ही माझ्याशी दोघंजण इतक्या खालच्या लेवलपर्यंत खोटं बोलू शकता हे मला माहिती नव्हतं. सत्य लपवलं तर लपवलं, ते इतक्या पद्धतीने लपवलं, इतकं शातीर दिमागाने तुमच्या दोघांवरती भरोसा आता कुठल्या तोंडाने ठेवायचं हेच मला कळत नाही. बाबांशी बोलण्याचा प्रयत्न इथे नंदिनी करू लागते. तर नंदिनीला बाबा थेट विचारतात तुमचं हे सत्य कोणाला ठाऊक होतं की नाही. तर आता नंदिनीची आई हात वर करत म्हणू लागते की मला कळलं, ते पण चोर ओटीच्या दिवशी. मी सगळ्यांना सांगायसाठी हट्ट करत होती. तर ज्या वेळेला मी सगळ्यांना सत्य सांगायचं म्हणून पुढे 2 पावले आली त्याच वेळेला आपली आत्या एका बाईशी बोलत होती मिसकॅरेजबद्दल. तर तितक्यात ते सत्य आपल्या काव्याच्या कानावर पडलं. काव्याची त्यावेळची म्हणजे ते अगदी काय म्हणता टेन्शनमध्ये, तिला कोणी मिसकॅरेज हा शब्द जरी काढला तर तिच्या अंगाला कापरं व्हायचं, चक्कर येऊन पडायची ती अक्षरशः. त्यावेळेला मी सांगणार पण एवढं सगळं घडलं आणि मी ते सांगायचं टाळलं. तर हे सगळं झाल्यानंतर आता मानेनी म्हणू लागते की आता जे झालं ते झालं, आपण आता चांगल्या दृष्टीने पाहूया ना. त्या दोघांचं बाळ ह्या जगात येऊ शकतं, ते जन्म घेऊ शकतं. ह्या गोष्टीचा विचार आपण करायला हवा की नको. त्या दोघांनी मिळून जो निर्णय घेतला आहे त्याला आता आपण पुढे न्यायला हवं की नाही. आता पार्थ मात्र म्हणू लागतो की आई आपल्याला विचारात घ्यायला हवं होतं, आपलं मत जाणून घ्यायला होतं, आपण एक परिवार एक कुटुंब आहोत ना. तर मानिनी म्हणू लागते की झालं ते झालं, त्यावेळची परिस्थिती, त्या दोघांच्या मनस्थिती, या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्या दोघांनी जे केलं आहे ते ठीक आहे, पण आता आपण पुढचं सावरायला हवं की नाही. आता इथे ती समजूत घालण्याचा प्रयत्न करते. तर लगेचच वसुंधरा रम्याला वाढवा बोलण्यासाठी पुढे पाठवते. रम्या बोलू लागते मामा काही विश्वास ठेवू नको तू मामीवरती आणि कोणावरती. बघ तुझी सूनमूल तुझ्याशी किती खोटं बोलली, तुला न विचारता इतका मोठा निर्णय घेतला, त्यांनी जे केलं आहे ते चुकीचंच केलं आहे. मामी तू पण काय त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो करत असते, तुझा स्वभावच झाला आहे. आणि आता ही आर्या जी आहे ती किती खोटारडी, ते तर तिला विचारा ना, तिने तर बॉयफ्रेंड आणला होता एक, तो बॉयफ्रेंडसुद्धा खोटा होता. त्या भावाचं लग्न झालेलं आहे, त्याला मुलगी आहे, त्याची छानशी बायको आहे आणि ती क्लायंट आहे ह्या आर्याची. आणि खोटं बोलायला ती त्याला इथे घेऊन आली आपल्यासमोर बॉयफ्रेंड बनवून. तर आता इथे बाबा पण आता आर्याला प्रश्न विचारू लागतात की तू तरी आमच्याशी खरं बोलायला हवं होतं, तू का खोटं बोलली, तुला काय प्राप्त झालं खोटं बोलून. तर आर्या म्हणू लागते की एखादी गोष्ट लपवणं आणि ती न सांगणं याच्यात फरक आहे. मी खोटं नाही बोलले, मी फक्त लपवलं. आणि जन्मजय आणि आपली नंदिनी ह्या दोघंजणं ठरवणार की घरात कधी काय सांगायचं आणि कधी काय नाही. तर मी सांगणं योग्य नव्हतं त्यावेळेला, म्हणून मी तुमच्यापासून सत्य लपवलं. मात्र आता बाबा इतके संतापलेले. आता ह्या दोघांसोबत आर्याची पण चांगलीच वरात काढली आहे. खरं तर ते मान्यच करायला तयार नाही की आर्याच्या पोटातलं बाळ हे जीवा आणि नंदिनीचं आहे, ते त्याला स्वीकारायलाच तयार नाही आहे. तर आता इथे मानिनी समजवण्याचा प्रयत्न करते, पण मात्र बाबा म्हणतात की ती TV आहे
की आपण घ्यायची की नाही ठरवायचं, मग कुठे ठेवायची, कुठे लावायची, एवढा विषय आपण बोलतो की नाही. मग ते हे 10 मासाचं बाळ होतं ते जन्माला घालण्याआधी आपला निर्णय किंवा आपलं मत जाणून घेणं महत्त्वाचं होतं की नाही, आपल्याला गृहीत का धरलं त्यांनी, हा त्यांचा पॉईंट. तर दुसरीकडे आपण पाहतो आहे की सगळ्या घरच्यांसमोर हे जे सत्य आले ते विचित्र पद्धतीने आले, चुकीच्या पद्धतीने आले, त्याच्यामुळे बाळाला कोणी स्वीकारायला तयार नाही. ही गोष्ट आपल्या नंदिनीला खटकते. पण आता यातनं मार्ग काय काढायचा ह्या विषयावरती ती आता जीवाचं मार्गदर्शन मागत आहे. मात्र इकडे आपण काव्याची परिस्थिती पाहू शकतो. काव्याला वाईट वाटतं, माझी बुक बाइंडिंगला जर गेली नसती, मी ती नीट जपली असती तर आपल्या नंदिनीताईचं बाळ आज ह्या जगात असतं. तर आपला पार्थ म्हणतो की जर मी स्वतःच गेलो असतो ती बुक बाइंडिंगला तर हे सगळं घडलंच नसतं. आपल्या दोघांमुळेच त्यांचं बाळ गेलं का. ते दोघंही स्वतःलाच दोष देत आहे इथे की आपल्यामुळे त्यांचं बाळ गेलं, तर त्याच्यावरती पर्याय आता काय काढणार. चला तर मग पुढे येणार ट्विस्ट भन्नाट आहे. ते ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेलच. आत्ता आपण घेऊ छोटीशी विश्रांती. खरं तर पुढे एक जबरदस्त ट्विस्ट आहे. आपल्या काव्याची डिलेवरी आहे आणि डॉक्टर अवेलेबल नसतात. आपली नंदिनी स्वतःच्या हाताने आता काव्याची डिलेवरी करताना आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.